कीप विशिंग दिस. कदाचित असं होईल सुद्धा. ए झोपायचं नाही तू, जागी राहा. हे पाणी पी. दादा प्लीज सोडा मला. माझ्या बाळाला त्रास होतोय. माझ्या बाळाला सोडा प्लीज. अहो दादा ऐका माझं. दादा ऐका माझं. प्लीज सोडा मला. दादा मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज सोडा मला. प्लीज सोडा मला. प्लीज प्लीज सोडा मला. मणी, रडून कसं चालेल? मी आहे ना. आणि आपण ही पैशाची बॅग त्यांना दिली ना की ते स्वानंदीला सोडतील. तू काळजी करू नकोस. अजून फोन का नाही करत होते? कधी त्यांचा फोन येईल, कधी मी पैसे त्यांच्याकडे घेऊन जाईल, कधी स्वानंदीला घरी घेऊन येईल. मला एक रात्र सुद्धा स्वानंदीला त्यांच्यासोबत ठेवायचं नाहीये. मणी, मला कळतंय त्यांचा फोन नक्की येईल. अरे ते खंडणीखोर आहेत. त्यांचं काय फक्त पैशाशी मतलब आहे. एकदा त्यांना पैसे मिळाले की ते सोडून देतील ना स्वानंदीला. आपल्याकडे त्यांच्या फोनची वाट बघण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. तू पेशन्स ठेव. मणी, तुझ्या जीवाची होत असलेली घालमेल मला बघवत नाहीये. इतकं प्रेम करतोस तू स्वानंदीवर. खरंच ती खूप नशीबवान आहे की तुझ्यासारखा नवरा तिला मिळालाय. अरे करा रे फोन. किती वाट बघायची आता. हॅलो स्वानंदी, मी बोलतोय. मणी, तुम्ही रडताय का स्वानंदी? मणी सर. हा 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 बोलतोय. मी ऐकतोय. स्वानंदी बोला तुम्ही. मणी सर प्लीज मला वाचवा. आपल्या बाळाला वाचवा प्लीज. मणी सर प्लीज. तुम्ही रडू नका स्वानंदी. मी येतोय तुम्हाला न्यायला. तुम्ही प्लीज घाबरू नका. ए लैला माझो, वाच करा तुमचा लव सीन. सगळं फोनवर केलं तर भेटल्यावर काय करणार? हा, हे बघा, तुमचे पैसे तयार आहेत. कुठे आणि किती वाजता आणायचे तेवढं सांगा. अरे वा, इतक्या कमी वेळात पैसे रेडी पण झाले. एक काम कर, अमृत पहार गेट नंबर 2च्या बाहेर पैसे घेऊन उभे राहा. आणि ऐक, पैसे घेऊन एकटाच ये. आणि ह्यामध्ये पोलिसांना घेतलंच तर स्वानंदी जिवंत भेटणार नाही याची गॅरंटी माझी. कळलं का? मणी सर. हे बघा, तुम्ही म्हणताय तसं आम्ही पोलिसांना कळवणार नाही आहोत. आमच्यावर विश्वास ठेवा. पण स्वानंदीला काहीही होता कामा नये. मणी सर. मणी सर. मणी सर. स्वानंदी, अहो तुम्ही रडू नका. तुम्ही शांत राहा स्वानंदी. मी येतोय. हॅलो. दादा काय करताय तुम्ही? सोडा मला प्लीज. माझ्या बाळाला त्रास होतोय. प्लीज सोडा मला प्लीज. फोन कट केला. मी निघतो. मॅडम, बरं झालं तुम्ही आलात. मी पैसे घेऊन निघतोय. स्वानंदीला सोडवून आणतो. नाही तू थांब म्हणे. म्हणजे घाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात ना. म्हणून म्हणजे समजा तू त्यांना पैसे दिले आणि त्यांनी स्वानंदीला सोडलंच नाही तर मग काय करणार? परत पैसे देणार? आणि तरी नाही काय झालं तर असे किती वेळा पैसे देत राहणार? याला अंत नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की आपण पोलिसात तक्रार करायला हवी. नाही मॅडम, त्यांनी आत्ताच सांगितलं. पोलिसांना जर कळवलं तर ते हे वाटतं तितकं प्रकरण सोपं नाहीये. म्हणे मला माहिती आहे त्यांनी सांगितलं असणार की स्वानंदीला
पोलिसांना तक्रार करू नका किंवा स्वानंदीला आम्ही जिवंत मारून टाकू. मला माहिती आहे, तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण हे प्रकरण पोलिसांना सांगायला हवं. तुम्ही तर खासदार आहात, तुमचा पोलिसात मान आहे. तुम्ही जर का तक्रार केली तर यंत्रणा कामाला लागेल आणि स्वानंदीला आपल्याला सुखरूप घरी आणता येईल. हो, तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे. नाही साहेब, मॅडम प्लीज नको. स्वानंदी परत या घरात येईपर्यंत आपण कोणीही पोलिसांना काहीही सांगणार नाही. पण आता स्वानंदीची सुरक्षा सगळ्यात जास्त महत्वाची. मणी, हा प्रश्न फक्त तिच्या जीवाचा नाहीये. तू पैसे घेऊन गेला आणि तुझ्या जीवाचं बरं वाईट केलं तर? मॅडम माझी काळजी नका करू, स्वानंदीची काळजी घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्याच्या समोर हे सगळे मुद्दे क्षुल्लक आहेत. मी येतो. मणी 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 मणी, एक मिनिट. हे बघ, शांत चित्तानं जा, पण अलर्ट राहा. जो कोणी पैसे घ्यायला येईल त्याला आधी सांगायचं स्वानंदी कुठे हे दाखव, मगच पैसे मिळतील. ती व्यवस्थित असेल तरच त्याला पैसे द्यायचे. आणि हो, समजा त्याने डिमांड वाढवली तर मला तिथनं तू फोन कर, मी स्वतः पैसे घेऊन येईन. साहेब, तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये. तुम्ही स्वानंदीला या घरात परत आणण्यासाठी इतकी मोठी रक्कम उभी केली. मी तुमची पैन पै परत करेन, मला फक्त जरा वेळ द्या. मणी, अरे काय बोलतोयस तू? हे असे हात जोडून आभार मानून एका क्षणात तुम्हाला परक केलंस. स्वानंदी तुझी बायको आहे, तशी ती माझी सून पण आहे. सासऱ्याने सुनेसाठी केलं तर ते एका बापाने मुलीसाठी केल्यासारखं आहे. अरे तुम्ही माझीच मुलं आहात ना, मी तुमचा बाप आहे. मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. हे बघ मणी, मी तुमचे पैसे परत करीन, ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाक. हे माझं जे आहे ते तुझं पण आहे ना. हा, मला करून दे ना तुमच्यासाठी. हे बघ, तू आता शांत मनाला जा. काही गरज लागली तर मला फोन कर. पण काही तासातच मला माझी सून ह्या घरामध्ये सही सलामत हवी आहे. जा, उशीर व्हायला नको. जा.